नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। संपूर्ण विश्वाला सुख शांती तथा दुःखमुक्तीचा संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान पवित्र सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ अर्थातच पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अमर्याद असीम अशा त्याग प्रभावामुळे परिश्रमामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये सदैव समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, या भिक्खू संघामध्ये स्थानापन्न असलेले पूजनीय भदंत करुणानंदजी थेरो, पूजनीय भदंत ज्ञानरक्षितजी थेरो, तसेच पूजनीय भदंत धम्मबोधीजी थेरो, या सुंदरशा अशा धम्मसंस्काराच्या या कार्यक्रमाचे आयोजक, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, असे घोनमोडे परिवार आणि परिवारातील आपण सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी, हितचिंतक, मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना अर्पण करतो। अतिशय श्रद्धायुक्त भावनेने आपण या ठिकाणी भिक्खू संघाला निमंत्रित केलं, पाचारण केलं। आपल्या परिवाराकडून या ठिकाणी आपण दान पुण्य केलं। जे जे काही दान पुण्य पुण्यकर्म आज आपण या ठिकाणी अर्जित केलेलं आहे, या सर्व प्रकारच्या पुण्यबलाने तुम्हा सर्वांचं जय मंगल कल्याण हो, अशा प्रकारची मंगल कामना, मंगल मैत्री मी आपल्या सर्वांच्या प्रती अर्पण करतो। फार आनंद झाला आपल्या परिवारामध्ये येऊन। आपली बुद्ध धम्म आणि संघाबद्दल असलेली श्रद्धा आणि श्रद्धेमुळे आपण करीत असलेले या ठिकाणी आचरण, धम्माचं आचरण, हे नक्कीच आपल्या सर्वांसाठी हिताचं आहे, सुखाचं आहे। सामान्य एखादा व्यक्ती जेव्हा जीवन जगतो, सामान्य गृहस्थ, तुमच्यासारखे गृहस्थ लोक, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंवा झोपेतही त्याचा जो काही वेळ काळ, एक टाइम टेबल ठरलेला असतो, या सर्व नियोजित वेळेमध्ये तो आपली धार्मिकता जपत असतो। धार्मिकता, जसं उदाहरणार्थ तुमच्याही जीवनात तुम्ही करत असालच, सकाळी झोपेतून उठलो आपण की ड्युटीला किंवा कामाला जायच्या अगोदर आपण फ्रेश होतो, चहा नाश्ता करतो आणि बाहेर निघायच्या अगोदर काही लोक भगवान बुद्धांच्या मूर्तीपुढे मेणबत्ती अगरबत्ती लावतात, एखादं फुल अर्पण करतात, वंदन करतात आणि त्यानंतर मग घराबाहेर पडून ते आपल्या कामाला, दिवसाला सुरुवात करतात। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करत असाल। ही एक प्रकारची धार्मिकता आहे की या सर्व व्यस्त शेड्यूलमध्ये सुद्धा आपली धार्मिकता जपावी, आपल्यामध्ये धार्मिकता तेवत राहावी, याकरिता हे छोटे छोटे जे पुण्यकर्म आहेत हे सुद्धा फार महत्वाचं आहेत। मग अशा प्रकारची मंडळी आपल्या घरामध्ये सुंदरसं बुद्ध रूप, ज्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये मूर्ती म्हणतो, बुद्ध मूर्ती म्हणतो, आहे की नाही? तर या बुद्ध मूर्तीला घरामध्ये स्थानापन्न करतात
रोज त्याची नित्यनेमाने पूजा करतात, आहे की नाही? बुद्धाची मूर्ती आहे, बुद्ध मूर्तीची पूजा करतात. मग ज्या वेळेस असा एखादा व्यक्ती समाजामध्ये पडतो, असा प्रसंग किंवा असे प्रश्न तुम्हाला पण विचारले जातील. लोक तुम्हाला विचारतील की का हो, तुमच्या धर्मात तर ते धर्म म्हणतील की तुमच्या धर्मात तर मूर्तीपूजा नाही आहे की नाही? असा प्रश्न तुम्हाला विचारतील किंवा तुमच्या मनात तो प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तर लोक तुम्हाला विचारतील की का हो, तुमच्या धर्मात तर मूर्तीपूजा नाही आहे. मग तुम्ही हे जे बुद्धाची मूर्तीची पूजा हे जे करताय हे काय आहे? ही मूर्तीपूजा नाही का? तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येणं कठीण होईल, आहे की नाही? देऊ शकता का तुम्ही? कारण साधा सरळ आहे, दिसतं आपल्याला. लोक मूर्तीपूजा याचा अर्थ कसा काढतात? एखाद्या देवाची, एखाद्या भगवानाची किंवा एखादं कोणी निर्माता आहे, ज्याला लोक निर्माता म्हणतात, त्याची मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीला खुश करण्यासाठी मग काहीतरी तुम्ही पूजापाठ करा, पूजा अर्चना करा, वत वैकल्य करा, मेणबत्ती अगरबत्ती लावा वगैरे वगैरे, अशा प्रकारच्या पूजापाठाच्या पद्धती आहेत. मग एक बौद्ध व्यक्ती जेव्हा बुद्ध मूर्ती पुढे फुलं अर्पण करतो, मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करतो, नतमस्तक होतो, ही मूर्तीपूजा नाही का? ही मूर्तीपूजा नाही का? इथं द्वंद्व मानसिकता निर्माण होते ना. किंवा भगवान बुद्ध मूर्तीपूजा मानित नाहीत, धम्मामध्ये मूर्तीपूजेला स्थान नाही, किंबहुना मूर्तीची पूजा करून माणसाचं भलंही होत नाही. मग आपण जे करत आहोत हे बुद्धी सुसंगत आहे का? ही मूर्तीपूजा आहे का? मग ज्या वेळेस आपण या सर्व गोष्टींचं चिंतन करतो की मी एक बौद्ध व्यक्ती म्हणून जेव्हा हे सगळं करत, हे नेमकं आहे काय? आताही तुमच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल ना, जे तुम्ही नेहमीच करता, आहे की नाही? हे समोर बघा तुमचं म्हणजे भगवान बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे की नाही? त्याला आपण मूर्ती म्हणतो. मग हे काय आहे? आपण जे काही केलेलं आहे नेमकं आहे काय? ही बुद्ध मूर्ती पूजा नाही का? मग नसेल तर मग आपण काय करत आहोत, त्यामुळे आपला काय लाभ होईल, हे थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया. जी लोक असं म्हणतात की ही मूर्तीपूजा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर, या पृथ्वीवर जेवढे काही धर्म आहेत, जेवढे धर्माची लोक या पृथ्वीवरती राहतात, या सर्व लोक समुदायामध्ये पूजा अर्चना किंवा पूजापाठ करण्याच्या संबंधात दोन प्रकारची लोक पाहायला मिळतात. दोन प्रकारची लोक. पहिला लोक समुदाय असा आहे, एक पहिला वर्ग असा आहे की तो मूर्तीपूजक आहे, म्हणजे तो मूर्तीची पूजा करतो. आणि दुसरा लोक समुदाय किंवा लोक गट असा आहे की तो अमूर्तीपूजक आहे, म्हणजे पूजा तर करतात पण अमूर्तीपूजक, मूर्तीची पूजा करत नाहीत, पण काय अमूर्तीपूजक, ते अमूर्तीपूजक आहेत. तर असे पूजा करणारे दोन लोक समुदाय तुम्हाला आपल्या नेहमी सगळीकडे पाहायला मिळतात. एक कोणता? मूर्तीपूजक, जी मूर्तीची पूजा करतात, आणि दुसरे अमूर्तीपूजक, जे पूजा तर करतात पण मूर्तीची पूजा करत आहेत, अमूर्त पूजक त्यांना असं म्हणतात. पहिला जो लोक समुदाय आहे ज्यांना आपण मूर्तीपूजक असं म्हणतो, तर हे मूर्तीपूजक लोक काय आहेत, कसे करतात? तर या लोक समुदायामध्ये, या मूर्तीपूजक लोकांमध्ये अशा प्रकारची एक भावना आहे की हे जे जग आहे, ही जी दुनिया आहे, हे जे जग आहे, हे जग कोणीतरी निर्माण केलं. कोणीतरी आहे की ज्याने या जगाची निर्मिती केली आणि या जगाचा तो कंट्रोलर आहे, नियंत्रक. तोच या सर्वांचं कंट्रोल करतो, नियंत्रण करतो. म्हणजे तुम्हाला मला सर्व कंट्रोल तोच करतो. म्हणजे मी आता जे बोलत आहो ना, हे सुद्धा कोण बोलत आहे? तो कोण? तो क्रिएटर, निर्माता, तो सगळं करतो. म्हणजे त्याने तुम्हाला बनवलं, मला बनवलं, हे जग, हे सर्व त्यानेच घडवलेलं आहे, असा जो कोणी निर्माता आहे. मग काही लोक त्याला भगवान म्हणतात, देव म्हणतात, काही लोक त्याला अल्लाह म्हणतात, काही लोक त्याला गॉड, परमेश्वर म्हणतात. कोण आहे तो? निर्माता. त्यांच्या मतानुसार तो निर्माता आहे. आणि मग त्यांनी काय केलं की तो कोणी निर्माता आहे, निर्माता, सुरुवातीला जो निराकार होता, त्याला कोणता आकार नव्हता, तर त्या सुरुवातीला निराकार असलेल्या निर्मात्याला त्यांनी आकार दिला. म्हणजे जो अगोदर निराकार होता त्याला आता आकार दिला, त्याची मूर्ती घडवली, म्हणजे त्याला मूर्त स्वरूप दिलं.
मूर्त स्वरूप म्हणजे काय? एक त्याला भौतिक रूप दिलं, फिजिकल त्याला रूप मिळालं, भौतिक रूप. तर मग जे भौतिक रूप मिळालं आणि मग त्यांनी प्रचार केला की तुम्ही हे जे पाहतात ना मूर्ती, मी कोणा देवाचा वर नाव घेणार नाही, ही जी तुम्ही मूर्ती पाहतात, मातीची असू द्या, लाकडाची असू द्या, सोन्याची, चांदीची, कशी असू द्या, ही जी तुम्ही मूर्ती पाहतात, या मूर्तीमध्ये तो निर्माता वसलेला आहे, या निर्मितीमध्ये त्याचा वास आहे. आणि तुम्हाला जर तुमचं भलं करून घ्यायचं असेल तर तुम्हाला या मूर्तीची पूजा करावी लागेल, तरच तो जो निर्माता आहे ना तो तुमचं भलं करेल. मग मूर्तीची पूजा कशी करायची? पूजा बघा, पूजा पाठाची पद्धती कशी आहे. काही काही लोक मूर्तीला दुधानं अभिषेक घालतात, ही मूर्ती पूजा आहे. मूर्तीला दुधानं अभिषेक घालतात, बरोबर आहे, तेला तुपानं अभिषेक घालतात, मूर्तीला आंघोळ घालतात, मूर्तीला आंघोळ. म्हणजे का बरं असं करतात? कारण त्यांच्या विचारसरणीनुसार या जगाचा जो निर्माण करता आहे तो या मूर्तीमध्ये वास करतो, त्याचा वास या मूर्तीमध्ये आहे. जर मूर्तीला आपण विटंबना केली, मूर्ती जर विटंबना केली, मूर्तीचा अपमान केला, जर मूर्तीला आपण खुश केलं नाही, तर त्या मूर्तीमध्ये असणारा तो निर्माता तो आपलं वाईट करतो, आपल्याला दुःख देतो, आपल्याला कष्टी बनवतो, बरोबर आहे. आणि मग जे लोक असा विचार करून की त्या मूर्तीमध्ये तो निर्माता आहे, माझा सुख करता, माझा दुःख हरता जो आहे निर्माता तो त्या मूर्तीमध्ये आहे, असा विचार ठेवून, असा विचार स्वीकार करून जी लोक व्रत वैकल्ये, पूजा पाठ त्या मूर्तीच्या संदर्भामध्ये करतात, त्या लोकांना मूर्तीपूजक लोक असे म्हणतात. या समुदायामध्ये हिंदू लोक येतात, जी लोक मातीची, लाकडाची वगैरे वगैरे मूर्त्या घडवतात आणि त्याची पूजापाठ करतात. विशेष करून हिंदू लोक या समुदायामध्ये येतात. दुसरा जो लोक समुदाय आहे, मी तुम्हाला सांगितलं आता, अमूर्तीपूजक, म्हणजे आता हे मूर्तीपूजक आहेत. दुसरा समुदाय अमूर्तीपूजक, म्हणजे ते पूजक तर आहेत, पूजा करतात, पण अमूर्तीपूजक आहेत, ते मूर्ती घडवत नाहीत. म्हणजे त्यांच्यामध्ये अशी मान्यता आहे की का जो कोई निर्माता है, जो कोई भी होगा निर्माता, क्रिएटर, अरे वो निराकार है. असं ऐकत ना तुम्ही? तो निराकार आहे. त्याला कोणता निराकार म्हणजे काय? आकार नाही आहे, निराकार आहे. म्हणजे झाडामध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे, सगळीकडे आहे, तो निराकार आहे. आणि त्या लोकांनी मग विरोध केला, त्या निराकार असलेल्या निर्मात्याला आकार देण्यासाठी त्यांनी विरोध केला. आणि मग ती लोक पूजा तर करतात, पूजापाठ करतात, सगळंच करतात, पण ते ज्या निर्मात्याला मानतात त्याला आकार देत नाहीत. जसं पहिल्या लोकसमुदायाने त्यांनी आकार दिला, ती लोक आकार देत नाहीत पण पूजा करतात. अशा अमूर्ती पूजक लोकसमुदायामध्ये विशेष करून मुस्लिम लोक येतात. तुम्ही कधी अल्लाची मूर्ती बघितली का? नाही ना? मस्जिदीमध्ये कधी जर तुम्ही कधी गेला असाल, तिथे तुम्ही फोटो, मूर्ती बघितली नाही, पण पूजापाठ करतात ना ते, आहे ना, अजान वगैरे त्यांचं जे काय असेल ते धार्मिक जे काही बांधव आहेत आपले, ते जे काय करतात ते त्यांची पूजा करतात, पण ते मूर्तीची पूजा करत नाहीत, अमूर्ती पूजक आहेत. कारण त्यांचं असं मानणं आहे, असं स्वीकार करतात की ह्या जगाचा तो निर्माता आहे, वो निर्माता है, उसने ही इस दुनिया को बनाया, तुम्हें मुझे बनाया, वो निराकार आहे, तो निराकार आहे. तर अशा पद्धतीने समाजामध्ये हे दोन ग्रुप मधले लोक आपल्याला पाहायला मिळतात, मूर्तीपूजक आणि अमूर्तीपूजक. मग जेव्हा या दोन्हीही गटांचा, या दोन्हीही ग्रुपचा आपण विचार करतो आणि स्वतः एक बौद्ध म्हणून स्वतःचा आपण चिंतन करतो की या दोन गटांमध्ये मी कोणत्या गटामध्ये आहे, एक बौद्ध व्यक्ती या दोन्ही गटांमध्ये कोणत्या गटामध्ये मोडतो, जेव्हा आपण याचं चिंतन करतो. एक आणखीन एक गट आहे बरं, एक आणखीन एक, त्याला मूर्तीभंजक असं म्हणतात. ते काय त्याचं स्पष्टीकरण करणार नाही मी. मूर्ती दिसली की फोडतात, मूर्ती दिसली की फोडायचं, आहे की नाही. आणि त्यामुळेच बऱ्याच खूप मोठं नुकसान झालं भारतामध्ये. तर हे जे दोन गट आहेत, मूर्तीपूजक आणि अमूर्तीपूजक, या दोन्ही गटांपैकी एक बौद्ध व्यक्ती कोणत्या गटामध्ये मोडतो याचं आपण जर थोडं चिंतन केलं तर पहिला जो गट आहे त्या पहिल्या गटात आपण बिलकुल मोडतच नाही. कारण एक बौद्ध व्यक्ती जेव्हा बुद्धांचा विचार स्वीकार करतो तर कधीही बुद्धाने विचार सांगितला नाही की ह्या जगाचा कोणतरी निर्माता आहे, असा विचार बौद्ध लोक करत नाहीत. ह्या जगाचा जो निर्माता आहे त्याने जग निर्माण केलं, तुम्हाला बनवलं, मला बनवलं, असा विचार बौद्ध धर्मामध्ये नाही आहे का?
नाही आहे ना. म्हणजे याचाच अर्थ आपण एक बौद्ध म्हणून असा विचार ठेवून कधीच बुद्ध मूर्तीची पूजा करत नाही की बुद्धानं जग बनवलं, तो बुद्ध निर्माता आहे, बुद्धानं तुम्हाला मला घडवलं, तर मी जर पूजा करतोय म्हणजे तो बुद्ध या मूर्तीमध्ये वास करतो, या उद्देशानं आपण बुद्ध मूर्तीची पूजा करत नाही. बरोबर आहे. बाबासाहेबांचा पण इथं बघा स्टॅच्यू ठेवलेला आहे. तुम्ही बाबासाहेबांची पूजा करत असताना हा विचार करता का हो की या मूर्तीमध्ये बाबासाहेब आहेत म्हणून? करता का? काय विचार करता तुम्ही? किंवा बाबासाहेबांनी आपलं भलं केलं, बाबासाहेब या आपले सर्वांचे उद्धारकर्ते झाले, त्यांचे अनंत आपल्यावरती उपकार आहेत, या उपकाराची जाणीव आपल्यामध्ये आहे ना? का तुम्ही असं म्हणता की हे बाबासाहेब मी तुमची पूजा करीत आहो, प्रकट व्हा आणि माझं भलं करा, असं म्हणतो का? अशी भावना नाही आहे. बरोबर आहे की नाही? हे साधी सोपी गोष्ट आहे. मग अगदी हीच भावना बुद्ध रूपाच्या बाबतीत सुद्धा आपली असली पाहिजे. आपण मूर्तीची पूजा करत नाही आहोत, मूर्ती पूजा आपण नाहीच आहोत. मग पहिला जो गट आहे मूर्तीपूजेचा, त्या पहिल्या गटामध्ये एक बौद्ध व्यक्ती मोडत नाही. म्हणजे आपण तो विचार ठेवून बुद्ध मूर्तीची पूजा करीत नाही, म्हणजे बौद्ध माणूस मूर्ती पूजा करीत नाही. क्लिअर? आलं लक्षात? मूर्तीपूजा म्हणजे काय लोकांना माहित नाही. लोक यालाच मूर्तीपूजा समजतात, मूर्तीची पूजा केली की त्यालाच मूर्तीपूजा समजतात. अरे मूर्तीपूजेचा अर्थ हा वेगळा आहे, हे आपण समजून घेतला पाहिजे. आणि जो अर्थ आहे तो अर्थ आपण कधीच स्वीकार करत नाही, आणि त्या अर्थाने कधीच आपण बुद्ध मूर्तीची पूजा करत नाही की बुद्धांनी माझं भलं करा, माझं भलं करा, असं कधी बौद्ध माणसाच्या मनामध्ये विचार येत नाही. पहिल्या गटामध्ये बौद्ध व्यक्ती मोडत नाही, म्हणजे बौद्ध व्यक्ती मूर्ती पूजा करीत नाही. दुसरा जो अमूर्ती पूजक आहे त्याच्यामध्ये तर आपण कधीच मोडणार नाही, मोडू शकत नाही, कारण तो विचार फारच वेगळा आहे. मग जे आपण मूर्तीपूजेच्या बाबतीमध्ये इथे जे करत आहोत ते नेमकं काय आहे? आम्ही बऱ्याच वेळेस बुद्ध मूर्तीच्या ऐवजी केवळ बुद्ध रूप हा शब्द वापरतो. बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी भिक्खू लोक जे असतात किंवा ज्यांना अभ्यास आहे ते बुद्ध मूर्ती असा शब्दप्रयोग कधीच करत नाहीत, ते बुद्ध रूप असं म्हणतात. बुद्ध रूपाची पूजा करा, बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करा वगैरे वगैरे. कारण काय? कारण हे बुद्धाचं रूप आहे, हे बुद्धाचं रूप आहे. मग ज्या वेळेस आपण भगवान बुद्धांच्या या रूपापुढे स्थानापन्न होऊन भगवान बुद्धांबद्दल जी आपली कृतज्ञता भावना आहे ती जेव्हा व्यक्त करतो, मग ह्याच्या बाकी पद्धती आहेत. मेणबत्ती लावा, अगरबत्ती लावा. तुम्ही काय मेणबत्ती लावली नाही म्हणून काय बुद्ध मूर्ती ती मूर्ती नाराज होईल? अगरबत्ती लावली नाही म्हणून ते नाराज होईल? फुलं अर्पण केली नाही म्हणून नाराज होईल? असं कधी होत नाही बघा. असा मनामध्ये कधी विचार आणू नका. कृतज्ञता भाव आहे की ज्या महामानवाने मानव जातीच्या दुःखमुक्तीचा, शांतीचा उपदेश केला, अशा बुद्ध रूपाची मी पूजा करीत आहे. पूजा करतो आपण बुद्ध रूपाची पूजा, पण असा विचार ठेवत नाही की बुद्धानं माझं भलं करावं, असं आपण कधीच पूजा करत नाही. मग जे आपण करतोय त्याला मूर्ती पूजा म्हणत नसून त्याला आदर्श पूजा म्हणतात. आयडलशिप, नॉट मूर्ती पूजा, इट्स अ आयडलशिप. याला आदर्श पूजा म्हणतात. बाबासाहेब आपल्यासाठी आदर्श आहेत ना? आहेत की नाही? आता प्रस्तावनेमध्ये त्या उपासकांनी महापुरुषांची नावं घेतली ना, वगैरे वगैरे, जे काही नावं घेतली त्यांचा आपण आदर्श घेतो ना. बरोबर आहे की? आपल्या घरात आदर्श म्हणून त्यांची आपण प्रतिमा पण लावतो, त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता भाव व्यक्त करतो. तर बुद्ध रूपाची आपण जी पूजा करीत आहे ही पूजा आदर्श पूजा आहे, कारण बुद्धांचा आदर्श हा सर्वात मोठा आदर्श आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग बुद्धाचा कोणता आदर्श आपल्याकरिता? बुद्धाचा कोणता आदर्श आहे? बुद्ध तर 2500 वर्षापूर्वीच निघून गेले. भगवान बुद्धांचं तर महापरिनिर्वाण झालं. आज आपल्यामध्ये बुद्ध आहेत का? आपल्यामध्ये बुद्ध आहेत का? नाही ना. भगवान बुद्ध 2500 वर्षांपूर्वीच त्यांचं महापरिनिर्वाण झालं. आज आपल्यामध्ये बुद्ध नाही आहेत. मग आपण आज या वर्तमान काळामध्ये जी पूजा करतो, मग ती कोणत्या बुद्धाची पूजा करतोय आपण? बुद्ध तर नाही आहेत. आणि पहिला गट जो मूर्ती पूजेचा तो पहिला गट आहे, त्याला आपण मानित नाही. मग आज आपल्यामध्ये या वर्तमान काळात या क्षणाला आपल्यामध्ये कोणता बुद्ध आहे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. भगवान बुद्धांच्या काळातली घटना आठवली. वक्कली नावाचा एक भिक्षू भगवान बुद्धांकडे गेला आणि त्याची एक सवय होती, तो म्हणजे भगवान बुद्धांना असं पाहतच राहायचा. म्हणजे बुद्ध काय बोलत आहे त्याला ऐकायला पण येत नसे, फक्त पाहत राहायचा असा. कारण भगवान बुद्धांची पर्सनॅलिटी खूप आकर्षक होती, सुंदर दिसायचे भगवान बुद्ध. म्हणजे पाली साहित्य असं म्हटलेलं आहे की बुद्ध जेव्हा चालत असतात तर बुद्धांना बघितल्याबरोबर चालणारा व्यक्ती थांबून जायचा, थांबलेला व्यक्ती लगेच खाली बसायचा.
खाली बसलेला व्यक्ती लगेच हात जोडायचा आणि हात जोडून म्हणायचा की हे भगवान, मला आजपासून आपला आजीवन उपासक म्हणून स्वीकार करावं. बुद्धांचं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी एवढी आकर्षक होती. तर हा वक्कली नावाचा जो भिक्षू होता, हा सुद्धा भगवान बुद्धांना असं पाहतच राहायचा. किती सुंदर आहेत भगवान बुद्ध, वा किती सुंदर दिसतात भगवान बुद्ध, असंच पाहत राहायचा. काही भिक्षू लोकांनी हे बघितलं आणि भगवान बुद्धांना त्यांनी सांगितलं की भगवान, तो जो अमुक अमुक भिक्षू आहे तो तुम्हाला फक्त पाहतच राहतो, ध्यान करत नाही, चिंतन मनन करत नाही, काहीच करत नाही, फक्त तुम्हाला पाहत राहतो. भगवान बुद्धांनी त्याला जवळ बोलवलं, त्याला समजावून सांगितलं, त्याला उपदेश केला की वक्कली, तू म्हणजे काय पाहतोस माझ्याकडे? तो म्हणाला की भगवान, तुम्ही खूप सुंदर आहात, तुमचं सौंदर्य अतिशय आकर्षक आहे, असं वाटतं की तुम्हाला पाहतच राहावं, तुम्हाला पाहतच राहावं. त्यावेळेला भगवान बुद्ध त्याला उपदेश करतात की हे वक्कली, ह्या देहामध्ये असं काय आहे? हे देह तर अनित्य आहे, घाणीचं साम्राज्य आहे, अनित्य आहे. आज न उद्या हा देह संपणार आहे. या देहामध्ये तू असं नित्य काय पाहतोस आहे? सुंदरता नित्य नाही आहे, अनित्य आहे, सगळं अनित्य आहे. तू या देहामध्ये हे का पाहतोस? जर तुला बुद्धाला पाहायचं असेल तर तू धम्माला पहा. सो धम्मं पश्यति सो ममं पश्यति, म्हणजे तो धम्माला पाहतो तो बुद्धाला पाहतो, म्हणजे मला पाहतो, बुद्धाला पाहतो. म्हणजे काय की जो व्यक्ती धम्माला पाहतो, म्हणजे धम्माचं आचरण करतो, तो बुद्धाला स्वीकार करतो, तो बुद्धाला पाहतो. हा भगवान बुद्धांचा उपदेश आहे. मग जरी कायारूपी बुद्ध म्हणजे शरीराने भगवान बुद्ध आपल्यामध्ये नाहीत, उपस्थित नाही आहेत, पण भगवान बुद्ध धम्म रूपाने आपल्यामध्ये आहेत ना. मग जर तुम्हाला बुद्धाची पूजा करायची असेल, हे फक्त फॉर्मॅलिटीज आहे, बुद्धाच्या रूपापुढे आपली श्रद्धा आहे म्हणून बुद्ध रूपाला आपण पूजा वंदना करतो वगैरे वगैरे. पण खऱ्या अर्थाने तुमचं मंगल तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला सो धम्मं पश्यति सो ममं पश्यति हा उपदेश तुम्हाला समजेल की जर तुम्हाला खऱ्या अर्थाने बुद्धाचं दर्शन करायचं असेल तर तुम्हाला धम्माचंही दर्शन करावं लागेल. जो धम्माचं आचरण करतो तो बुद्धाचं आचरण करतो. म्हणजे धम्म जो आहे, आज भगवान बुद्धांनी उपदेशिलेला धम्मच खऱ्या अर्थाने आपला बुद्ध आहे. खऱ्या अर्थाने तोच आपल्याला कल्याण करता आहे, कल्याणाचा मार्ग आहे. हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे. मग जे लोक केवळ एवढ्या पुरतच मर्यादित आहेत, मेणबत्ती अगरबत्ती लावायची, हात जोडायचे, चाललो आपण कामाला, दुसऱ्या दिवशी मेणबत्ती अगरबत्ती लावायची, चाललो आपण कामाला, एवढ्या पुरतं जे मर्यादित आहेत ना, त्यांचं भलं होत नाही. काय नाही, ही 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 फक्त पहिली स्टेज आहे. तुमची श्रद्धा नेहमी कायम असावी आहे की नाही, याकरिता आहे. पण जेव्हा तुम्ही पुढचं पाऊल टाकता, पुढचं पाऊल, तर खरं जे तुमचं मंगल आहे, तुमचं कल्याण आहे, ते फक्त या पूजापाठामध्ये नाही आहे, फक्त तुमची श्रद्धा आहे. म्हणून तुमचं खरं कल्याण भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या धम्माचं आचरण करण्यामध्ये आहे, कारण तोच खरा बुद्ध आहे. म्हणून धम्माचं दर्शन करणे हेच खऱ्या अर्थाने बुद्धाचं दर्शन करणे आहे. मग जेव्हा आपण आणखी याचं चिंतन करतो की मग धम्माचं दर्शन तुम्हाला कुठं होते बरं, सांगा बरं. धम्माचं दर्शन घडून तुम्हाला कोण आणून देतो बरं? तुम्ही आम्हाला या ठिकाणी का बोलवलं बरं भंतेजीला? या ठिकाणी बौद्धाचार्य पण असतील ना, त्यांना पण सगळं पूजापाठ आहेच, येते सर, त्यांना सगळं मुखपाठ आहे, सुत्तपाठ करतात, चांगली गोष्ट आहे. खूप चांगले बौद्धाचार्य म्हणजे आज आम्ही बघतो खूप म्हणजे चांगलं सुत्तपाठ करतात, खूप चांगली गोष्ट आहे. पण तरी तुम्ही भंतेजींना बोलवलं ना, का बरं बोलवलं असेल? का बोलवलं म्हणजे काय वाटते तुम्हाला? कारण काय? श्रद्धा आहे, बरोबर आहे, श्रद्धा पण आहे, भिक्खू संघावरती श्रद्धा आहे. पण भिक्खू संघ हाच खरा धम्म उपदेशक आहे. 2500 वर्षापासून भगवान बुद्धांच्या धम्माला संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये, संपूर्ण जगभरामध्ये ज्याने उपदेशिला, ज्याने धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, तो भिक्खू संघ आहे, तो भिक्खू संघ आहे. आणि म्हणून नेहमीच भगवान बुद्ध म्हणतात की बुद्ध सुद्धा संघाचेच एक सदस्य आहेत. म्हणजे बुद्ध वेगळे आणि संघ वेगळा असं होत नाही बांधवांनो. भगवान बुद्ध सुद्धा संघाचेच एक सदस्य आहेत, पण ते महान म्हणजे संघामध्ये सिनियर आणि ज्युनियर पण नाही. संघाच्या विनयानुसार ते सुद्धा संघाचेच एक सदस्य आहेत, ते सुद्धा मेंबर आहे संघाचे. म्हणून संघाची जे लोक पूजा करतात ते लोक खऱ्या अर्थाने बुद्धाची पूजा करतात. कारण भगवान बुद्धांचा धम्म उपदेशक हा खऱ्या अर्थाने फक्त संघ आहे.
जो नेहमी 24 तास प्रत्येक क्षणाला धम्माचंच काम करतो, तुम्हाला धम्माचाच उपदेश करतो, जो धम्म भगवान बुद्धांनी उपदेशिलेला आहे. जेव्हा तुम्ही या गोष्टीचं चिंतन कराल तर ज्याप्रमाणे जो व्यक्ती संघाचं दर्शन करतो, जो व्यक्ती संघाची सेवा करतो, तो व्यक्ती धम्माचं दर्शन करतो, तो व्यक्ती धम्माची सेवा करतो. आणि जो व्यक्ती धम्माचं दर्शन करतो, धम्माची सेवा करतो, तो व्यक्ती बुद्धाचं दर्शन करतो, तोच व्यक्ती बुद्धाची सेवा करतो. बरोबर आहे की नाही? हा तुमचं पुण्यलाभ आहे ना? बरोबर आहे, हे तुमचं पुण्य आहे. आणि याकरिताच बुद्धाची सेवा करण्याचं पुण्य आज मला प्राप्त व्हावं म्हणून तुम्ही भिक्खू संघाची सेवा केली. बुद्धाला दान देण्याचं पुण्य मला प्राप्त व्हावं म्हणून तुम्ही आज भिक्खू संघाला दान कर्म केलं. बरोबर आहे. म्हणजे हे जे पुण्य तुम्ही करत आहात, हे पुण्य सरळ तुम्ही भगवान बुद्धांना आदर्श मानून या ठिकाणी करीत आहात. म्हणूनच बुद्धांचा आदर्श ह्या पद्धतीने तुम्ही केलेला आहे. यालाच बुद्ध आदर्श पूजा असं म्हणतात. इट्स अ आयडॉलशिप, नॉट मूर्ती पूजा. मूर्ती पूजा नाहीये. मग तुम्ही तुमच्या घरात सोन्याची मूर्ती ठेवली काय, लाकडाची ठेवली काय, एवढीशी मूर्ती ठेवली काय, एवढी भल्ली मोठी मूर्ती ठेवली काय, काही फरक पडत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही धम्माचं आचरण किती करता, तुम्ही धम्म किती समजून घेता, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आज जेव्हा आधुनिक काळाचा आपण विचार करतो, आता तुम्ही याला, काही लोक याला शोकांतिका म्हणतील, काही लोक याला खूप महानतावर म्हणतील, की आज आधुनिक काळामध्ये म्हणजे ज्या महामानवाने किंवा ज्या धम्मामध्ये मूर्तीपूजेला स्थान नाही आहे, त्याच महामानवाची महाकरुणिकाच्या मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. मोठ्या मूर्त्या श्रीलंकेमध्ये मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत, थायलंडमध्ये मोठ्या मोठ्या सोन्याच्या मूर्त्या आहेत, सोन्याचा कळस असलेल्या मूर्त्या आहेत, म्यानमारमध्ये पण मोठे मोठे पॅगोडे आणि मोठमोठ्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. आता काही लोक त्याला शोकांतिका म्हणतील, काही लोक त्याला महानता म्हणतील. आपण न्यूट्रल राहूया, कारण हा मोठा इतिहास आहे. मूर्त्या कशा बनल्या हा मोठा इतिहास आहे. म्हणजे कोणी घडवल्या, कशा बनल्या, हा 2000 वर्षापासूनचा इतिहास आहे. तो इतिहास आपल्याला पाहायचा नाही. परंतु बांधवांनो, मला एक गोष्ट मात्र प्रकर्षानं, विश्वासानं, खात्रीनं या ठिकाणी सांगायची आहे, आपण जरी मूर्तीपूजक नाही आहोत, आपण आदर्श पूजक आहोत, पण हे बुद्धाचं रूप आहे ना? हे बुद्धाचं रूप आहे ना? मग बुद्धाचं रूप आहे, मग या बुद्ध रूपाचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे ना? आहे ना? बुद्ध रूप आहे तर बुद्ध रूपाचा सन्मान झाला पाहिजे ना, कारण ती आपली भावना आहे, ते आपले आदर्श आहेत. तुम्ही बघा बरं, जर बाबासाहेबांच्या रूपाला किंवा मूर्ती म्हणूया आपण, बाबासाहेबांच्या फोटो किंवा रूपाला चुकूनही कोणी थोडा अपशब्द बोलला, विटंबना करण्याचं काही हे केलं, काय वातावरण तयार होते? रक्त सळसळते ना. लोक रस्त्यावरती येतात, बाबासाहेबांचा अपमान केला, आहे की नाही? कारण बाबासाहेब आपल्या सर्वांचे आदर्श आहेत ना, आहे की नाही? मग असं जर बुद्धाच्या रूपाची जर कोणी विटंबना करत असेल, बुद्ध रूपाचा जर कोणी अपमान करत असेल, तर मग आपण शांत बसायचं का? नाही ना. ते आपले आदर्श आहेत ना, आपले आदर्श आहेत ते. म्हणून बुद्ध रूपाचा कोणत्याही प्रकारे अपमान होऊ नये याकरिता आपण जबाबदारीपूर्वक जगलं पाहिजे. बुद्धाच्या मूर्तीची विटंबना होऊ नये याकरिता आपण खूप जबाबदारपूर्वक राहायला पाहिजे, कोणत्याही पद्धतीने. आज तर हे डिजिटल युग आलेलं आहे, हे व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे आम्ही कालपासून चर्चा करीत आहोत. म्हणजे फॅशनेबल बुद्धांच्या मूर्ती आलेल्या. फॅशनेबल बुद्ध म्हणजे काय? सजावट करायची, सजावट. असं शोकेस आहे की नाही? ह्या शोकेसमध्ये ब्लॅक बुद्धाची मूर्ती दाखवायची, अशी नाराज बसलेली. काही बुद्ध तर नाही का, म्हातारे लोक कसे बसतात, असं मागं हात ठेवून असं मांडी असे आकड असं बसतात ना, तसं बुद्धाच्या मूर्त्या बनवल्या. अरे हे सगळं फॅशनेबल बुद्ध झालेलं आहे. अरे बुद्धाचा अपमान आहे, ही बुद्धाची विटंबना आहे. म्हणजे आपण बुद्धाला फक्त फॅशन म्हणून स्वीकार करतो, हे थांबलं पाहिजे बांधवांनो. ही गोष्ट थांबली पाहिजे. आणि जे लोक अशा पद्धतीने बुद्धाला फॅशन म्हणून स्वीकार करतात, त्यांच्याबद्दल आपण कडक कारवाई करायला पाहिजे. मी तर मगाशी एक सहज या गोष्टीचा मी विचार करतो, भिक्खू संघ पण आहे, चर्चा आम्ही करत होतो, की ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये एक सेन्सॉर बोर्ड काम करतो ना, आहे ना? सेन्सॉर म्हणजे सेन्स, त्याच्यामध्ये डोकं लावणं, सेन्स आहे की नाही असं ते पाहतात, येस ऑर नो. सेन्सॉर बोर्ड आहे ना, एखाद्या बॉलिवूडच्या मूवीमध्ये वगैरे, टॉलिवूड जे काय असेल मूवीमध्ये एखादा सीन जर समाज विघातक असेल,
समाजामध्ये त्यामुळे जर प्रचार होत असेल, समाजामध्ये शांतता सुव्यवस्था भंग पावत असेल, तर सेन्सॉर बोर्ड काय करतो? तो जो सीन आहे तो सीन कट करतो ना, बरोबर आहे की नाही? सेन्सॉर बोर्डाचं काम आहे. तर मला आम्ही चर्चा केली तर भिक्खू संघामध्ये की अशाच पद्धतीनं एक बुद्धिस्ट सेन्सॉर सुद्धा असायला पाहिजे. बरोबर आहे? बरोबर. या भारतामध्ये म्हणजे इंडियन बुद्धिस्ट सेन्सॉर म्हणजे अशा प्रकारची टीम असली पाहिजे. त्या टीममध्ये भिक्खू संघ असला पाहिजे, काही विद्वान लोक पण असले पाहिजेत. आणि या टीमने केंद्र सरकारचं जे काही सेन्सॉर बोर्ड आहे त्यांच्यासोबत कोलॅबरेशन करून डिजिटल युगामध्ये मग व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा फॅशन म्हणून बुद्ध वापरणं असेल, सार्वजनिक ठिकाणी बुद्धाची मूर्ती वापरणं असेल किंवा चित्रपटामध्ये असेल, या कोणत्याही ठिकाणी जर तुम्हाला बुद्ध मूर्तीचा वापर करायचा असेल तर ज्याप्रमाणे सेन्सॉर बोर्ड काम करते त्याप्रमाणे सेन्सॉरिंग करण्याचं काम हे इंडियन बुद्धिस्ट सेन्सॉर करणार आहे. अशा प्रकारची आवश्यकता आहे. कारण जर बघा असं नसल्यामुळे किती मोठं अपमान होत आहे. व्हॉट्सअप फेसबुकवर तुम्ही बघत असाल, तो कोण तामिळनाडूचा एक डायरेक्टर आहे, त्याने भगवान बुद्धांच्या ती मूर्तीवर एका मुलीला बसवलेलं दाखवलं. काय वाटते बरं तुम्हाला? फक्त एवढंच विचार करायचा, काय वाटते? बाबासाहेबाच्या खांद्यावर जर असं कोणाला बसवलं दाखवलं तर मग राग येईल ना? येईल ना राग? राग येईल की नाही? मग काही लोक आमचे जे स्वतःला महान विद्वान समजतात ते काय म्हणतात की भगवान बुद्धांचा विचार आकाशापर्यंत न्यायचा आहे. अरे न्यायचा आहे ना, आपल्याला सर्वांनाच न्याय, बरोबर आहे ना? अरे पण ते बुद्ध रूप आहे, ते बुद्ध रूप आहे ना. तुम्ही जर आज बुद्धाच्या खांद्यावर मूर्तीला बसवता, उद्या बुद्धांच्या मांडीवर एखाद्या मूर्तीला मुलीला बसवा, तिचा स्पर्श करायला बुद्ध मूर्तीला, तो अपमान नाही का? मग आपल्यामध्ये ते आपलं सळसळलं पाहिजे ना. बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये होते. बरोबर आहे की नाही? मग आपल्यामध्ये काय होते, एक व्यक्ती न्यूट्रल आहे, व्हॉट्सअप ओपन करतो, मग एखादा समर्थनार्थ विचार मेसेज ते वाचतो, आकाशापर्यंत विचार गेला पाहिजे, बरोबर आहे, चित्रामध्ये, म्हणजे तो त्या पद्धतीचा बनतो. मग तो ज्या पद्धतीने मेसेज वाचतो तो त्या पद्धतीचा बनतो आणि मग तो येऊन आम्हाला शिकवतो, भंतेजींना. माहिती आहे भंते तुम्हाला असं आहे? अरे माहित आहे, तुम्ही हे सगळे कुठे शिकले? तुम्ही हे सगळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले आहेत. हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, फेसबुक युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये मेसेज वाचतात आणि येऊन आम्हाला शिकवतात की भंतेजी असं आहे तसं आहे. अरे हे इथे जे भंतेजी बसले आहेत, करुणानंद भंतेजी आहेत, ज्ञानरक्षित भंतेजी आहेत, धम्मपोती भंतेजी आहेत, 20-20 वर्ष झालेत बघा, 20-20 वर्ष झाली, 20 त्याचे अधिक झालेली आहेत. म्हणजे संपूर्ण बालपण, तारुण्य आणि मध्य उतरतं वय हे सगळं समाजावर चाललेलं आहे. मागील अनेक वर्षांपासून आम्ही बुद्धांना पाहतो, बुद्धांचा आम्ही अभ्यास करतोय. आणि काल परवा 2 पुस्तकं वाचून येऊन आम्हाला विद्वत्ता शिकवतात. काय सांगू बरं यांना, काय म्हणावं? आम्हाला कधी कधी कळतच नाही की म्हणजे भगवान बुद्धाने सामान्य करू लागले. सामान्य म्हणजे बुद्ध काय आहेत? सामान्य व्यक्ती आहे, सामान्य. अरे बाबा, सामान्य नाही आहेत ते. जरी सामान्य पद्धतीने त्यांचा जन्म झाला असेल, पण ते सामान्य लोकांमध्ये असलेले असामान्य व्यक्तिमत्वाचे पुरुष होते, असामान्य व्यक्तिमत्वाचे, बरोबर आहे की नाही? ते धर्मसंस्थापक आहेत, धर्मसंस्थापक आहेत. त्यांनी या पृथ्वीवर असणाऱ्या बहुसंख्य लोकांचा बौद्ध धर्म, त्यांनी धम्माची स्थापना केलेली आहे. ते धम्म संस्थापक आहेत, साधं व्यक्तिमत्व नाही आहे, साधं व्यक्तिमत्व नाही आहे, हे आपण समजलं पाहिजे. ते मोठे धम्म संस्थापक आहेत. श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये, म्यानमारमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा बुद्धांचा अपमान होणार नाही याचा बारकाईने विचार केला जातो, बारकाईने खूप विचार केला जातो. आणि भारतामध्ये काय झालेलं आहे की ज्या चळवळीमध्ये आपण काम करतो ना, संघटना आहे चळवळीमध्ये, त्या सर्व लोकांनी काय केलेलं आहे की बुद्धाला केवळ एक बुद्ध सामाजिक महापुरुष आहेत म्हणून स्वीकार करतात, सामाजिक महापुरुष. मग त्यांच्या लाईनमध्ये सर्व महापुरुषांचे असं फोटो टाकतात आणि बुद्धाचं महत्व जे आहे एक धम्म संस्थापक म्हणून, मानव जातीच्या दुःखमुक्तेचे उद्घाटक म्हणून स्वीकार करत नाहीत, केवळ सामाजिक एक विचारवंत म्हणून स्वीकार करतात आणि बुद्धाचं महत्व कमी करतात. बांधवांनो, हे थांबलं पाहिजे. ज्या वेळेस भगवान बुद्धांच्या म्हणजे या रूपाचा अपमान होईल, ज्या वेळेस बुद्ध रूपाची विटंबना होईल, हे त्वरित त्याच वेळेला थांबलं पाहिजे. म्हणून या बाबतीमध्ये आता भिक्खू संघ सुद्धा विचार करीत आहे.
लवकरात लवकर अशा प्रकारचं निवेदन जातील. लवकरात लवकर सरकार सोबत कोलॅबरेट करून एक इंडियन बुद्धिस्ट सेन्सॉर बोर्डची स्थापना व्हावी. आणि जेव्हा कधी व्हॉट्सअपवर बिझनेस करतात ना, बुद्ध मूर्तीचे बिझनेस, कसेही बुद्ध छापतात, कसेही फोटो छापतात, किंवा ज्या ज्या पद्धतीने भगवान बुद्धाच्या रूपाचा बिझनेस केला जाईल, बुद्ध रूपाचा तुम्हाला उपयोग करून घ्यायचा असेल तर सेन्सॉर बोर्डाची परमिशनच घ्यावी लागेल, अन्यथा तुमच्यावरती कारवाई होईल. अशा प्रकारचा विचार सध्या चालू आहे. तुर्तास आपण मात्र हा विचार खूप चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे. जरी आपण म्हणजे मूर्तीपूजक नाही आहेत, पण बुद्धाचं रूप आपल्या सर्वांच्या जवळ आहे, आपले ते आदर्श आहेत, बाबासाहेब आपले सर्वांचे आदर्श आहेत. या रूपाचा सदैव सन्मान झाला पाहिजे. या रूपाचा सदैव म्हणजे हे आपले आदर्श आहेत, हे आपल्या सर्वांसाठी आदर्शवत राहायला पाहिजे. याकरिता आपण सर्वांनी स्वतःचं सेन्सॉर नेहमी ओपन ठेवावं, स्वतःची बुद्धी ओपन ठेवावी, बुद्धी एकदम बंद करून विचार करत बसू नये. आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकवर ज्या गोष्टी येतात ना त्याच्यावरती पक्का विश्वास ठेवू नये. आपण भिक्खू संघाला आदर्श मानतो. भिक्खू संघ नेहमीच भगवान बुद्धाच्या सन्मानाकरिता, भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या धम्म विनयाच्या रक्षणाकरिता नेहमीच लीडिंग मध्ये राहिलेला आहे. म्हणून आपण भिक्खू संघाचा नेहमीच जो विचार आहे तो विचार स्वीकार करायला पाहिजे. हे मागच्या बाजू कोणी डायरेक्टर येतात ना, त्या डायरेक्टरचं नाव तो काय मोठा विचारवंत आहे का तो? आपण त्याला आदर्श मानतो. म्हणजे एखादा कोणीतरी डायरेक्टर येतो, अरे बापरे तो खालच्या थरातून आला, तो त्याने बघा तो बॉलिवूड पर्यंत गेला, अरे किती महान आहे. मग तो एखादा शब्द बोलतो ना, लोक त्या बापरे खरं आहे, खरं आहे, खरं आहे, तो त्याचं म्हणणं खरं आहे. का बरं म्हणतात? कारण तो वरती गेला ना, महान आहे तो. अरे बाबा ठीक आहे, महान आहे तो, आपले स्ट्रगल करून संघर्ष करून तो वरच्या लेवलपर्यंत आलाय, तो नक्कीच सन्मानास पात्र आहे. आम्ही स्वतः अशा लोकांचे सन्मान करतो की जे लोक खालच्या थरातून वरपर्यंत गेले. नक्कीच आम्ही त्या सर्वांचं अभिनंदन करतो. परंतु ते लोक जे करतात तर त्यामधून जर बुद्धांचा अपमान होत असेल तर भिक्खू संघ शांत बसणार नाही. यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. अशा करिता भिक्खू संघ आता पुढे सरसावलेला आहे. आणि भिक्खू संघच पुढे जाऊन अशा लोकांकडे सेन्सरिंग तयार व्हावी, सेन्सर बोर्ड स्थापन व्हावा, की जेणेकरून, कारण कसं आहे की आता हे युग वाढत जाणार आहे, हे डिजिटल युग आहे की नाही, हे वाढत जाणार आहे, कमी होणार नाही आहे. आणि म्हणून आता जी गोष्ट सुरू झालेली आहे ती वाढीस लागू नये, तिची वाढ होऊ नये, आताच याच्यावरती पायबंद घालावा. याकरिता भिक्खू संघ सध्या विचार करीत आहे. आणि लवकरात लवकर या सरकारसोबत कोलॅबरेशन होऊन इंडियन बुद्धिस्ट सेन्सॉर बोर्डाची स्थापना करण्यात यावी. आणि त्या सेन्सॉर बोर्डाकडूनच जर परमिशन मिळाल्यानंतरच ह्या सगळ्या बाबी प्रकाशित व्हाव्या, जेणेकरून बुद्ध रूपाची विटंबना होणार नाही, बुद्ध रूपाची म्हणजे रूपाचा अपमान होणार नाही. मग ते व्हॉट्सअपच्या पद्धतीने असो, फेसबुकला असो, डिजिटल असो, सोशल मीडियावरती असो, फोटोमध्ये असो, किंवा मग आता आपण पाहत असलेल्या प्राचीन लेण्यांमध्ये असो. लेण्यांमध्ये सुद्धा बुद्ध मूर्त्या आहेत. आम्ही जी वगैरे होते, आम्ही नाशिकला गेलो बघा, ते त्रिरश्मी लेणी आहे ना, तिथे त्रिरश्मी लेणी आहे. आमचे भंतेजी 1 घंटा बसून त्या स्तूपामध्ये वंदना म्हणत होते. त्यांचे बघा, त्यांनी आज ते अपलोड पण, तरुणानंद थिरो यांचं युट्यूबला चॅनल आहे, द ग्रेट हॅपीनेस. त्यांनी 1 घंटा बसून त्या चैत्यामध्ये, त्या बुद्ध चैत्यामध्ये वंदना रेकॉर्ड केली. वंदना की म्हणजे किती व्हायब्रेशन याच्यामध्ये या ठिकाणी आहेत. आतमध्ये गेल्या गेल्याच आमच्या मनामध्ये सन्मान होतो, रे बाप किती लेणी, आपली ही लेणी, आपली लेणी आहे, ही माझी लेणी आहे, याचा सन्मान झाला पाहिजे, आहे की नाही. जेव्हा बाकीचे जे फॅशनेबल लोक जे येतात ना, ते काय करतात, बाहेर बसलेलो होतो तर एक ग्रुप आला त्या ठिकाणी, फॅशनेबल ग्रुप आला, बुद्धाची मूर्ती होती, बाजूला सिंह, 2 सिंह पण होते. तर त्या स्त्रीने बुद्धाच्या खांद्यावर असा हात ठेवला आणि काढ फोटो म्हणे, काढ फोटो. आम्ही त्याच वेळेला सिक्युरिटीला म्हटलं, हो साहेब ते बघा ना, म्हणलं बुद्ध मूर्तीची ती वटंबना करताय, खांद्यावरती हात ठेवताय. त्याने तिथून शिटी मारली, काय झालं, काय झालं म्हणे, फक्त फोटोच काढला म्हणे. म्हणजे त्या लोकांना काही समजत नाही. म्हणून या लेण्यांमध्ये जे विद्रुपीकरण होत आहे, बुद्ध रूपाची जी विटंबना होत आहे, अशा प्रकारचे जे काही प्रकार घडत आहेत, हेही प्रकार थांबले पाहिजे. आणि या सर्व गोष्टींना जर आपल्याला म्हणजे रूल्स रेग्युलेशन्स मध्ये जर व्यवस्थित करायचं असेल, याची रेग्युलॅरिटी जर आपल्याला तयार करायची असेल, तर इंडियन बुद्धिस्ट
सेन्सॉर बोर्डची स्थापना होणं आणि केंद्र सरकारसोबत त्याचं कोलॅबरेशन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण सर्वांनी हा विचार आत्मसात करावा. आपण बौद्ध आहो म्हणून आपल्या सर्वांची सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. जे अबौद्ध आहेत त्यांना आपण डायरेक्ट बोलू शकत नाही, पण बौद्ध म्हणून आपल्या सर्वांची खूप मोठी जबाबदारी आहे. नेहमी बुद्ध रूपाचा सन्मान झाला पाहिजे, नेहमी बुद्ध रूपाचा सन्मान झालाच पाहिजे. अशा प्रकारचा विचार आपण सर्वांनी ग्रहण करावा. अशा प्रकारे आपण सर्वांनी जागृतपूर्वक सावधान राहून आपण आपलं जीवन जगावं. एवढं आजच्या या प्रसंगी आपल्या सर्वांबद्दल मी या ठिकाणी विचार प्रकट करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांबद्दल मंगलकामना अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.